जाणणं 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 हे ज्ञानाचं काम आहे. आम्ही काय केलं, आम्ही काय चिटकवलं त्याला, आम्ही जाणणं जाणणं नाही पाहिलं. घडलेली घटना आहे. एका व्यक्तीचा मुलगा फॉरेनवरून येणार होता. त्याला घ्यायला विमानतळावर गेले. विमानतळावर जाताना शेवटी इतक्या त्या आनंदात होते दोघंही पती पत्नी की आज कितीतरी 4-5 वर्षांना आपला मुलगा आपल्याला भेटणार. या आनंदात ते मशगूल होते. विमान उतरल्यानंतर त्याला हात घातला, मिठी मारली, सगळं करून पुन्हा गप्पेच्या भरात आनंदाच्या भरात बाहेर पडले. विमानतळाच्या बाहेर पडल्यानंतर खूप जात नाही तर खूप गर्दी दिसली त्यांना. कशाची गर्दी आहे काय एवढं विचारलं. ते सांगितलं की एक मुलगा अचानक स्कूटरच्या याच्यात आला आणि खतम झाला. तर लोकं पुन्हा गप्पा काढत काय चालले, हो आजकाल स्कूटरवाले असे चालतात, अमकं झमकं. काही चौकशी नाही त्या मुलाची. ते आपल्या आनंदात चालू. तो मुलगा जेव्हा विचारतो आई आपला पप्पू कुठे आहे, त्याला नाही आणलं का, तेव्हा दोघांनाही आठवण झाली की आपल्याबरोबर आपला पप्पू होता. अरे तो कुठे गेला, हात कधी त्याने सोडला आणि कधी तो फरकटला यांच्या काही लक्षात नव्हतं त्या आनंदाच्या भरात. मग जेव्हा पप्पू दिसतो नाहीये तेव्हा ते शोधाशोध सुरू झाली. खूप शोधलं पण पप्पू काही कुठं मिळाला नाही. जेव्हा तो ॲक्सिडेंट झाला म्हणून तिथं गेले आणि त्या मुलाला पाहिलं तर तो मुलगा कुणाचा होता, यांचाच तो मुलगा होता. काय फरक पडला, मुलाला पाहिल्याबरोबर दोघंही कोसळून पडले, रडले की अरे आपण आपल्या आनंदाच्या भरात आपल्या छोट्या बाळालाही विसरलो. आता पहा, पहिल्यानंही ते ज्ञान झालं होतं की मुलाचा ॲक्सिडेंट झाला. एकच कार्य होतं, मुलाचा ॲक्सिडेंट. पहिल्या वेळी त्यांच्या भावना काय झाल्या, असंच आहे लोक. आणि दुसऱ्या वेळी काय झाल्या, आपला मुलगा म्हटल्याबरोबर इष्टत्वाची, आपलेपणाची, अनिष्टत्वाची भावना आमच्या जीवनात आली. बस हाच 2 ज्ञानातला फरक आहे. पहिल्या वेळी ते फक्त ज्ञाता होते, दुसऱ्या वेळी ते त्याच्याशी संलग्न झाले. जेव्हा आम्ही पराशी संलग्न होतो ते आमचं ज्ञान मिथ्या असतं आणि जेव्हा आम्ही फक्त त्याला जाणतो तेव्हा ते सम्यक होते. आज सगळे वृद्ध आतून कष्टी असतात, दुःखी असतात. का असतात, का असतात, त्यांनी काहीतरी अपेक्षा केल्या असतात. त्यांच्या अपेक्षा पुऱ्या होत नाही आणि म्हणून त्यांना दुःख होतं. इथं वृद्धही चुकले आणि तरुणही चुकले. काय चुकले, तरुणांनी त्यांच्याबाबतचा असणारा आदर सोडला आणि वृद्धांनी आपला मोह वाढवला. यांच्यापासून काही अपेक्षा आपल्या जीवनात केल्या. याच्या आवाजाने येत नसेल. हे सम्यक ज्ञानातलं मिथ्या ज्ञानातलं अंतर आहे. काम आम्ही जाणण्याचंच करतो आहे.
आपण आता या मिथ्या ज्ञानानेच आपल्या संसाराची वृद्धी करतो आहे आणि सम्यक ज्ञानाने संसाराला बांध पडणार आहे. आता ते सम्यक ज्ञान जे होतं ते जेव्हा आपली श्रद्धा बदलते तेव्हा आपोआप ते ज्ञान सम्यक म्हटल्या जातं आणि अशा या सम्यक ज्ञानाची खूप मोठी महती आहे. आपण ह्या सगळा जो काही प्रयास करतो आहे तो आधी श्रद्धा होईल का आधी ज्ञान होईल हा प्रश्न सोडवायचा आहे. आधी श्रद्धा सम्यक होईल का आधी ज्ञान सम्यक होईल? काय होईल? काय वाटते? सगळ्याला वाटते आधी श्रद्धा सम्यक होईल आणि मी सांगणार आहे आधी ज्ञान सम्यक होईल. नंतर श्रद्धा आली तर ते ज्ञान सम्यक म्हटल्या जाईल. तोपर्यंत ते सम्यक म्हटल्या जात नाही. कसं? जो आधी तुम्हाला हे जाणावं लागेल का मी एक माझा स्वतंत्र द्रव्य गुण पर्याय रूप अशी एक मी माझी वस्तू आहे. ती माझी वस्तू दुसऱ्या रूप होत नाही आणि दुसऱ्याची द्रव्य गुण पर्याय माझ्या रूप होत नाही हे आधी जाणावं लागेल. मुलगा माझा होत नाही हे ज्ञान करावं लागेल का नाही? आधी जेव्हा हे ज्ञान होईल तेव्हा आपल्या श्रद्धेला आपल्या प्रतीतीत हे येईल का रे त्याचा माझा काही संबंध नाही. तर ते ज्ञान आधी करावं लागतं. पण त्या ज्ञानाला आम्ही भेदज्ञान म्हणू शकत नाही, सम्यक ज्ञान म्हणू शकत नाही, पण ज्ञान मात्र जरूर होते. नाही आलं त्याला सम्यक ज्ञान नाव नाही देता आलं, नाही आलं. परंतु जाणण्याची प्रक्रिया सम्यक आहे. तर आधी जाणण्याची प्रक्रिया जेव्हा आपली सम्यक होते तेव्हा श्रद्धा सम्यक होते. सम्यक श्रद्धा झाली की त्या जाणण्याच्या प्रक्रियेला आम्ही सम्यक ज्ञान म्हणणार आहोत. त्यांनी म्हणून पहिल्या श्लोकात सांगितलं साथे ज्ञान. एका वेळी दोन जरी झाले तरी सम्यक ज्ञानाचं कारण श्रद्धा आहे. तर श्रद्धा जोपर्यंत आमची सम्यक होत नाही तोपर्यंत ज्ञानातही सम्यकता येत नाही. असं हे जे सम्यक ज्ञान आहे ते काल आपण 5 प्रकारचं पाहिलं होतं. कोणतं आठवते काय? नाही आठवत. थोडं आता हे आठवायला लागा. आपलं जे ज्ञान आहे आज आपल्याला ज्ञान आहे हे तरी माहीत आहे आपल्याला आहे. कोणतं आहे? नाही माहीत आम्हाला. तर ज्ञानाचे भेदच नाही माहीत तर आपल्याला कोणतं ज्ञान आहे हे कसं माहीत होईल? म्हणजे आपण कुठं आहोत, किती अंधारात आहोत हा थोडा विचार करा. तर ज्ञानाचे भेद 5 म्हणजे ज्ञानाचा जो काही बदल होत जातो तो 5 प्रकारात. पहिलं ज्ञान मती ज्ञान कोणाला येते ते तर सांगा. भरत येते नावं? 5 ज्ञानाची नावं तर सांग.
हां, तर हे असं 5 प्रकारचं ज्ञान आहे. आता या 5 प्रकारचं ज्ञान, केवळ ज्ञान आपल्याला आहे का नाही एवढं तर सांगता येईल का? नाही आहे ना, नाही आहे. आता मनपरे ज्ञान तरी आपल्याला आहे का नाही? नाही आहे. त्यांना प्रश्न पडला. चेहरा बोलून जातो तुम्हा लोकांचा. काय प्रश्न पडला? मन नाही का आम्हाला? हो, मनपरे ज्ञान असेल ते मनपरे ज्ञान त्याला नाही म्हणत, मनाने जे ज्ञान होते, मनाने होणारं ज्ञान आपलं मतिश्रुत ज्ञान आहे. तर मनपरे ज्ञान मुनींनाच होतं, म्हणजे तेवढीच पोस्ट आपल्याला वाढवावी लागते तर ते ज्ञान आपल्याजवळ येणार आहे, म्हणजे तेही नाही. अवधी ज्ञान आहे का नाही आपल्याला? आपण मागचे पुढचे भाव जाणतो नाही जाणतो, म्हणजे अवधी ज्ञानही नाही, एवढं नक्की झालं. मग आता आपल्याजवळ जे ज्ञान आहे ते कोणतं शिल्लक राहिलं? मतिज्ञान, श्रुतज्ञान, हे 2 ज्ञान शिल्लक राहिले. तर त्याचंच सांगता आहे की या ज्ञानात आम्ही 2 प्रकार करणार आहोत, परोक्ष आणि प्रत्यक्ष. सम्यक ज्ञानातही काही ज्ञान परोक्ष असतात, काही ज्ञान प्रत्यक्ष असं असते. आपल्याला आत्मा जाणून घ्यायचा आहे, तर आपल्याला आत्मा जसा हातावर आवळा ठेवला म्हणजे प्रत्यक्ष दिसतोय आपल्याला, तसा आत्मा आपल्याला प्रत्यक्ष दिसेल का नाही, अनुभवात येईल का नाही? आपल्या ज्ञानाने, आपल्या ज्ञानात तो येत नाही. आपण त्याला अनुमानानं जाणणार आहोत. ज्या अर्थी